क्लियर है कम से कम से बीमार पड़ो इस्तेमाल बोलो अल्लाह कबूल करो इंशाअल्लाह सही इस्तेमाल अल्लाह ताला कम से कम इस्तेमाल उसके बाद तमाम हाजिरों से गुजारिश करता हूँ कि वो एम्बुलेंस की ओपनिंग के लिए एम्बुलेंस की अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। मुअज़्ज़िज़ सदर साहब, काजी साहिबान, उलमा इकराम और मुअज़्ज़िज़ साथियों, बहनों और भाइयों, बड़ी खुशी से मौका पर मगे यहाँ बोला है भली मुबारकबाद देता हूँ मैं मौलाना अब्दुल बारी ट्रस्ट त्यांचे सर्व जिम्मेदारात एक नवी ॲम्ब्युलन्स धरून त्यांचं एक प्रमोशन चालू म्हणून सुद्धा मी एक होती इंशाल्लाह दोन जरी मी डायरेक्ट मुद्दा पर येता मी अशी ऐकलं होतं ही ॲम्ब्युलन्स इस्क्राप करते वाटतं मी त्याच्यावर पर्सनल सांगला ते आता महफिल भी तो सांगते होतं बिल्कुल इस्क्राप करने जे ही ॲम्ब्युलन्स को निकी रहूंगा आइंदा भी तरकी जातो बस बिल्कुल जरूरत आहे तुमची आणि तुम्ही सामाकडे कमकोर रेट घेतात आणि भले खिदमत अंजाम देतो आणि आम्ही समूह पद्धत पण इकडे ॲम्ब्युलन्स आहे वेलफेअर आहे राबितावर आहे पण दूर काम करणे राबितावर आपलं सगळं घेतात मोगलो सीधे सीधे आपण आमका कम करून माझा खिदमत करू राहिलो ना मी खिदमत करतील म्हणजे जरा मुलांना इला बोलायला पण जराशी ढील धरून रेट हा माणूस होटल डोनेशन देतात तेच आपणाल बरं नाही तरकी दो आणि ही जोगून ती ॲम्ब्युलन्स जोगून ते मी कत्तलो ओळखतो नव्हतो आमचे अब्दुल खालिक
ఇంకా మేము बोलतो रोयल पेठेचे जमीदार हैं इन्या वाटेपल्ली जातात करतात झगड़ा को करतात सब कथा ऐकतो लेकिन इंता में जितना इनका पल्लो हे करोना महामारी में जो आमका सरी काम को मौका मिलो हे ससा मेल होलो हो सक्स काम आणि आमका तंदे में जुगली मेंबर को जाना लागो ती आपण बागाचा घटपट दाबतो तो सीधा सीधा दरशी होलो मोठे पंचायत मेको दरशी ओपन दाबतो म्हणून मी जिल्हा काही धरू नाही ती चुकत एक माणूस हो खाली लेकिन पहिला बदली काय होता ओपन दाबतली माणसे त्यांचे दिल छाप राहता गेली आणि भितर फोनमध्ये माणसे भले चालू जातात त्यांची सवय दिला जाते उपर खाली हसून दाबून आमका पिसवलं करतात आणि आमची जी म्हणजे आम्ही भावावर बोलावला म्हणजे सीधा सीधा दाबतात सीधा सीधा मामला आमचो म्हणजे आमच्याकडे कोणता व्यवहार नाही डबल गेम को नाही बहरहाल हे करोना महामारीचा जगतो आम्ही दोन बोलवलो वाक्या आणि हे खिदमत केले यांचे मुलं बाकी सगळी मुलं यांची टवना होती बाहेर होती येतं मौलाना अब्दुल अली सांगले कोणी सांगलं ते त्यांनी सांगले माझ दिला होते मी सांगू का बोलो सांगता मिळता का बदल त्यांनी सांगून दिला आहे झाला को बरं मी सांगता सगळीकडे ॲम्ब्युलन्स घालतात ड्रायव्हर जातात समजा हे ॲम्ब्युलन्सवर बस खुद ड्रायव्हिंग करतो तो बाकादा खुद दाखलता होतो खुद स्टेजचं हे आवडलं परत आपणे हे का मी सलाम करता आणि बाकादा ह्याची बाकादा मी ताई करून आणि जे कोण तुकरामान चॉईस केला ते आणि वाकीदा तुकरामान एक आपले वायमेस येतो आणि हिंका गेलो मी तुमका को मरबत देता बहरहाल ही चीजो करते असो आणि मौलाना सांगलो ते आमचे इलियास नदी अब्दुल आमचे मुनिरी साहेबाचे मुले ओपन टमार आमका त्या मौका मिळाला नाही भली माणसं होती भले ओलमा होते एक आपले भले होते का कबसान तेच आपले मी रिपीट करता एक दोन चीज आमची भली जोरात एक डायलेजस आणि एक डिलेवरी बिदी काय हात मोठे ना आम्ही दुर्लभ भल्ले सुद्धा पल्ली कुठून हे दोन टेस्ट सामे आहे मुनिरी टेस्ट होऊन का आहे अब्दुल मोहन टेस्ट होऊन का आहे हे दोघांनी कोणत्या ऐकलं जिम्मेदारी घेऊन का इंशाल्लाह इंडिया तो आम्ही हॅलप करून घेऊन जाऊ तो मामला जाऊ का डिलिव्हरीचा मामला मामूली डिलिव्हरी 12,000 15,000 आमका 4-5 डिलिव्हरी जाबोस आणि डायलिसिस को गव्हर्नमेंट साफ फुल आहे समोर दूर जाऊन कारभार सुरू करतो हेच आम्ही दोन्ही पलतवडे या हालात बली करत तुमका सौरगीचं हॉस्पिटल असं बघ बोला ना दाखलो हॉस्पिटल को आमच्याकडे आहे माझा बॉस मौसा बॉस फारुख शिफा हॉस्पिटल तो बिल्डिंग घेतला ते खाली पडलाय मादेरा बॉस स्कूल होतो ट्रान्सफर झालो ते काही तुमचं आपण करू फारुख जपला तो चीज आम्ही इंशाल्लाह तुमच्या हातात तुमका एग्रीमेंट घेऊन काढून देऊ शकतात काय मुश्किल नाही दाखलो हॉस्पिटल शॉर्ट अँड स्वीट शिफा हॉस्पिटल के नाव केलो इसलिए काही करा तुम्ही मैदान आहे आम्ही साथ देत आहोत आणि बीजे आपले सांगतो का मा पहिला का चांगला येणं पुढे शॉर्टकट म्हणून मुश्किल आहे आमची इथे माझा माहिती आम्ही शॉर्टकट जाणार लेकिन मौलाना साहेब मी आपल्या खालीच म्हणायचं बाब तर ही जो कोणती ट्रस्ट हे केला आहे हे जे भली वसीदाराचा आगमूळ आहे आणि हे जो खूप दायरा वसी करू अब्दुल बारी मोहनाचे फॉलोअर भल्ले वाटे अब्दुल बारी ट्रस्ट मौलाना हे अब्दुल बारी अभिमानी संघा अब्दुल बारी अभिमानी अब्दुल बारी मोहना छातेली माणसे आम्ही को वाटत भल्ले वाटत हे नेक्स्ट दाखले करून बेचू नाही हे तर चेअरमॅन आमचे आमचो इम्तियाज उद्यावर आणि आमचे खाली म्हणून मी एक गुजारिश होते हे जो दायरा वसी करा तोकडी माझा घे ना हे तर म्हणून अब्दुल बारी एकदम मानलाची माणसे नाही दुसरे आलो नको मोदू नको आमका समोर गेलो ट्रस्ट ओढलं करे इंशाल्लाह हे का छात्री माणसे वाटे भरले तासभर ते गुजरून गेले त्यांना आम्ही आठवू सुरू शके नाही त्यांच्या आठवण केलं टेस्ट हो हे का आम्ही जिंदा गेलो हे का पाणी घालून चिकन बुरून हे जो सार ओढलं करूया म्हणून ही मोठी खाईच आहे बस मी तुम्ही ना मग आपोले आणि दापूचं मोका दिले पिली भल्ली दापूचं आहे समय वक्त साधे नाही ना भल्ली आणि रिपन को कुठे आहे तासभर इंशाल्लाह तुम्ही ना आपोला आहे तुम्ही तुमचं मौलाना तो भली शुक्रिया अदा करते एक माझ्या नाव ठेवलं मी एम्ब्युलन्स बद्दल ड्रायव्हर बोलतात तुमची वडील सांगितलं एक माणूस होतो इसको माणूस होतो तुम्ही ऑटो करता नाही का एम्ब्युलन्सचा ड्रायव्हर काले साहेब अल्लाह मगफिरत करू दे का अल्लाह त्याने बारबार ते मगफिरत इसको जला माणूस होतो इसको फौलाद होतो बाकायदा कोणती बॉडी कोणती हेनो पलतन होतो आज आमची सामी न करतो हे मला रोयल टिमेट हे जामिया महल्ला ठरतो आज ते लोक ऑटो पडतात अल्लाह ते मगफिरत करो हे आपने में साऊ में आपने खत्म करता वाक़िदु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन स्टेज पर तशरीफ़ फरमा मेरे असातिज़ा इकराम और दीगर मेहमान और मेरे दीनी और ईमानी भाइयों बुज़ुर्गों और दोस्तों, काफ़ी देर से आप उलमा इकराम की ज़ुबानों से और दीगर मेहमानों की ज़ुबानों से बहुत सारी बातें सुन रहे हैं। मेरे पास ज़्यादा बोलने के लिए मौका भी नहीं है और तकरीबन सारी बातें आ भी चुकी हैं। क्योंकि मुझे गुफ्तगू के लिए कहा गया है, मैं सिर्फ 2 बातें आपके सामने रखूँगा। पहली चीज़, जैसे कि अभी हमारे उस्ताद मोहतरम मौलाना ख्वाजा साहब दामत बरकातुहू ने कहा कि खिदमत का जज्बा होना चाहिए और मैं समझता हूँ कि ये जो ट्रस्ट है
اس کے جو ذمہ داران ہیں ان کے اندر خدمت کا جذبہ حد سے بڑا ہوا ہے. میں صرف آپ کو مثال دے سکتا ہوں ایمبولینس کی، کہ ایمبولینس کی ان کی جو خدمات ہیں یہ اپنی طرف سے جن کے پاس وسائل نہ ہو مفت میں بھی ان کو لے چلتے ہیں، جو جتنا پیسہ دے سکتے ہیں اس کو بھی لے کر چلتے ہیں، اور ڈرائیور نہ ہو تو خود بھی ان کو لے کر چلتے ہیں. یہ بہت بڑی قربانی ہے کہ وہ اپنی طرف سے وسائل بھی مہیا کرتے ہیں اور خود بھی ہر وقت خدمت کے لیے پیش اپنے آپ کو رکھتے ہیں. اور دیگر اس کے جو ذمہ داران ہیں ان کے اندر بھی یہی جذبہ ہے. آپ جس وقت ان کو بلائیے، جہاں بلائیے، ہر وقت وہ تیار رہتے ہیں. یہ بہت بڑی صفت ہے، اور میں سمجھتا ہوں کہ یہ صفت اگر ان کے اندر برقرار رہے تو ان کی کامیابی اور ترقی کے لیے اور دنیا اور آخرت کی بھلائی کے لیے کافی ہے. دوسری بات، کیونکہ اس ٹرسٹ کی نسبت ہمارے استاد محترم اور مربی حضرت مولانا عبدالباری صاحب رحمۃ اللہ علیہ کی طرف منسوب ہے، تو میں ان کی صفت میں سے ایک صفت کا حوالہ دے کر اپنی بات کو ختم کر رہا ہوں جو اس وقت کی اہم ضرورت ہے. مولانا کی جو اہم صفت تھی وہ اپنے دل کو صاف رکھنا اور سب کو ساتھ لے کر چلنا، سب کو جوڑنے کی فکر کرنا. جو روٹھے ہوئے ہوں، جو دور ہو رہے ہیں، ان کو بھی منا کر قریب کرنا، یہ مولانا کی اہم صفت تھی. اس لیے مولانا جہاں بھی رہے سب کو اپنے ساتھ جوڑ کر رہے ہیں. ہر مرتبہ فکر والے اور ہر مسلک والے مولانا سے قریب رہے. مولانا کو جن سے تکلیف بھی ہوتی تھی، جو مولانا کے خلاف سازش بھی کرتے تھے، مولانا ان کو بھی اپنے قریب کرتے تھے. تو جن لوگوں نے مولانا کے نام سے ٹرسٹ بنایا ہے، میری ان سے بھی درخواست ہے کہ آپ بھی اپنا دل وسیع کریں اور دل سے دشمنیوں کو نکال دیں. جو روٹھے ہوئے ہیں ان کو اپنے قریب کریں. یہ اللہ کے رسول صلی اللہ علیہ وسلم کی بھی سنت ہے، صل من قطع، جو آپ کو توڑے آپ اس کو جوڑیے. اس لیے آپ کے خلاف کوئی کچھ بھی کریں، آپ پہل کریں، آپ جھکیں، آپ دوسروں کو قریب کریں، اور ملت کو ایکجٹ کرنے کے لیے سب سے پہلے ہم اپنے آپ کو پیش کریں. بس انہی باتوں پر میں اپنی بات کو ختم کرتا ہوں. وآخر دعوانا الحمدللہ رب العالمین. نحمده ونصلي على رسوله الكريم. اعوذ بالله من الشیطان الرجیم. بسم اللہ الرحمن الرحیم. اما بعد، میں ہمارے نو منتخب جامعہ اسلامیہ کے صدر کو بلائے تہنیت پیش کرتا ہوں دل کی گہرائی سے. میں سمجھتا ہوں کہ ان کا جو یہاں میں تقریباً یہ پہلا موقع ہوگا ان کی، میں سمجھتا ہوں کہ یہ بہت اچھا موقع ہے. تو ساتھ میں یہ بھی بتاتا چلوں کہ جو علماء کرام نے جو بیان دیا یہاں پر، اپنے مشورے دیے اور اپنے تجربات کو سامنے رکھا، میں تو اتنی باتیں نہیں کر سکتا کیونکہ مجھے اتنا علم نہیں ہے. لیکن جب عمائد قوم اور سامعین یہاں پر موجود ہیں تو میں سمجھتا ہوں کہ حالات کی نسبت کو سامنے رکھتے ہوئے کچھ بتاؤں، جو دل کی بات ہے وہ ہونٹوں پہ لے آؤں. دراصل میں ماشاءاللہ مولانا عبدالباری ایمبولینس کا مجھے پتہ چلا کہ 4 سال پہلے افتتاح ہوا تھا. لفظ مولوی عبدالباری رحمۃ اللہ علیہ کا جب نام آتا ہے تو آج بھی نظریں ٹٹولتی ہیں کہ کہاں سے وہ چہرہ خوبصورت مل جائے جن کے لبوں پر ہمیشہ تبسم اور مسکراہٹ رہتی تھی. اور میں تو یہ مانتا ہوں کہ وہ مجھے سب سے زیادہ بھٹکن میں چاہتے تھے، اور ہر ایک کو پوچھو سبوں کا یہی حال ہے. اللہ تعالیٰ ان کی قبر کو نور سے بھرے اور کروٹ کروٹ ان کو جنت نصیب عطا فرمائے. جوانی کے ایام ہی اللہ نے اپنی امانت لے لی، ورنہ ساتھ رہتے تو ہمیں اللہ کا فضل ہے کہ دنیا میں رہتے ہوئے انہوں نے بہت ساری چیزیں ہمیں سکھائی. وہ ماشاءاللہ استادوں کے استاد تھے. علماء کرام اس کی وقت ان کی عزت کرتے تھے.
उलमा इकराम के जामे इस्लामिया में मोहतमिम भी थे। माशाअल्लाह अल्लाह ताला ने उनको बहुत कुछ सलाहियतें नवाजा था और हर माशाअल्लाह हर एक उनकी बातों से मैं भी उनका दिल की गहराई से इतना दीवानावार उनको मोहब्बत करता था, मैं अगर बयान करूं तो अल्फाज कम पड़ जाएं। दरअसल में एक गुज़िश्ता 1 माह पहले तकरीबन ये जो आपका ट्रस्ट है उसके रूह रवा अब्दुल खालिक साहब को मैंने फ़ोन किया था कि हमें एम्बुलेंस लेनी है, एम्बुलेंस के कानूनी पेपर वगैरह कैसे बनाए जाते हैं। तो बातों में उन्होंने पूरी बातें बताई, कहा कि हमारी एक पुरानी एम्बुलेंस है जो कि ज़रा मरीज़ है, उसकी तरबियत करनी है, कोई उसका सेहत का ख्याल रखना है। तो मैंने उनसे पूछा कि क्यों ना हम एक इजाफा कर दें, तो वो तो मेरी बातों को लबों से ही खींच लिए। तो अल्लाह के फजल से उसी वक्त मैंने कहा चलो वालिद मरहूम के नाम से एक एम्बुलेंस इंशाअल्लाह अल्लाह की रज़ा के लिए वक्त करने जा रहे हैं, क्यों ना हम मौलाना अब्दुल बारी अलैहि रहमा के नाम से भी एक एम्बुलेंस को मंसूब करें। तो उन्होंने इस बात को उसी वक्त मेरे लबों से उन्होंने इस तरह से खींच लिया कि मैं उसके बाद पीछे पलट के नहीं देखा। लेकिन अल्लाह का शुक्र है, बल्कि उन्होंने मुझे जो मौका दिया है मैं उनके लिए उनका शुक्र बजा लाता हूँ। अल्लाह का करम है, अल्हम्दुलिल्लाह। मैं हमारे उलमा इकराम ने काफ़ी बातें बताई, खुसूसन हमारे मौलाना इलियास मुदल्लो ने एक बात यहाँ बताई, थोड़ा सा मैं इसमें वजाहत करना चाहता हूँ। मौलाना मसूद ने बताया कि आप ऐसे काम करते जाएं इस तरह के और भी काम शामिल हो और उसमें कौम का मिल्लत का फ़ायदा हो। थोड़ा सा मैं बदल के बात करना चाहूँगा माजरत के साथ। देखिए, मेरा एक तख़य्युल है, मैंने जो ज़िंदगी में देखा है, मैं तो एक छोटा सा तिजारत करने वाला आदमी हूँ, मेरी अपनी एक सोच है, उस अंदाज में कहता हूँ। कोई भी काम अगर हम करने जाते हैं तो मैं कहता हूँ कि उस पर पूरी की पूरी तवज्जो 100% नहीं, 1000% मरकूज हो। अल्लाह ने चाहा तो उसमें कामयाबी मिलेगी। अब देखिए, ये एम्बुलेंस 1 से 2 हो गई माशाल्लाह, मैं कहता हूँ 2 से 10 बन जाए। क्यों? देखिए, पॉपुलेशन बढ़ती जा रही है और कई सारे हमारे पास चैलेंजेस हैं, उन चैलेंजेस को हमने सामना करना है। हमने दुनिया में एक सुना था कि एक ईदी एम्बुलेंस के फुला थे, अल्लाह उनको गरीक रहमत करे, उन्होंने बड़ी खिदमतें की और एम्बुलेंस के ताल्लुक से जहाँ भी जाएं, किसी भी मुल्क में जाएं, उन्हीं की तारीफ होती है। तारीफ किस लिए? उनको दुआ दी जाती है और वो एक मिसाल कायम करके गए हैं। मैं चाहता हूँ कि ये जो ट्रस्ट है एम्बुलेंस में भटकल व आसपास अतराफ जितने भी हमारे गांव हैं उनकी खिदमत के लिए बेड़ा उठाएं इंशाअल्लाह। और ये काम एम्बुलेंस का मुकम्मल गहराई से अपने जिम्मे लें। माशाल्लाह आपके साथ नौजवान हैं, कौम के नौजवान हैं, आपके साथ बहुत सारे इदारे हैं और बड़ी जिम्मेदारी के साथ मैं आपको ये भी कहता हूँ कि आपकी सरबराह तंजीम मजलिस इस्तिलाह तंजीम जो कि समाजी मिली कामों में बिल्कुल सरफहरिस्त रहती है, आपके साथ पूरी रहेगी इंशाल्लाह। तो आप इस काम का बेड़ा उठाएं, आप ये काम करें। ये काम हर एक, मैं कहता हूं कि हर एक यहाँ के, चाहे वो क्लब हो या हमारे माशाल्लाह फेडरेशन हो, हर एक ऐसे कोई काम का जिम्मा अपने सर ले लें। एक एक काम को मुकम्मल उसकी गहराई तक अगर करते हैं तो मैं समझता हूं कि इंशाअल्लाह अल्लाह की मर्जी रहेगी और हम जो अचीवमेंट के लिए जो विजन लेके चलते हैं वो विजन में हम कामयाब इंशाअल्लाह हो जाएंगे। अगर पूरी चीजें हम हमारे जिम्मे लेंगे तो ये अफरा तफरी होगी और कोई मकसद तक पहुंचने के लिए या उस मंजिल तक पहुंचने के लिए नामुमकिन तो नहीं है, दिक्कतें जरूर हैं।
तो कोई एक मिशन को सामने लेके चलना, मैं समझता हूँ उसमें साबित कदमी भी आ जाएगी, उलमाए किराम से रहनुमाई आएगी, कायदीन से रहबरी आएगी, मस्जिदों से रहबरी आएगी, मोहल्लों से रहबरी आएगी। साथ में हमारी कौम में जो आदत है, वो आदत को मैं मजबूती से साथ आपको कहता हूँ कि कोई भी मिशन लेते हो उसको पाया तकमील तक पहुंचाने के बगैर वो इत्मीनान और सुख की नींद नहीं लेते। ये बड़ा जज्बा है, और इस जज्बे को तौक़ीयत और ताकत कब मिलेगी? जब हम कोई भी काम को मुसलसल करें, उसके ऊपर पूरा 100% इंशाअल्लाह फोकस दें, तो मैं समझता हूँ कामयाबी जो है कदम चूमेगी, और ये आगे आने वाली नस्ल के लिए एक मिसाल बनेगा, और इसमें कौम और मिल्लत का फायदा होगा। साथ में ये भी बताता चलूँ, जब एम्बुलेंस का मामला आता है, एम्बुलेंस की बात आती है, जैसे मौलाना मौसूफ ने फरमाया कि हम इंसानियत के लिए करेंगे, हम कौम और मिल्लत का जज्बा रखें, लेकिन इंसानियत का जज्बा रखें, क्योंकि हम जिस मुल्क में रहते हैं उस मुल्क की मिट्टी जो है, उस मिट्टी से हम प्यार करते हैं, उससे हमें मोहब्बत है, हम सबको साथ लेके चलेंगे। ये हमारा पैगाम है। इंशाअल्लाह हमारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जो हमें हिदायत दी हैं, जो सिखाया है, उस पर हम अमल पैरा जरूर रहेंगे। साथ में ये बताता चलो कि देखिए, जब काम करना हो कौम का, मिल्लत का और अल्लाह की रज़ा के लिए, आखिरत के लिए, ठीक है, कोई न कोई दुश्वारियाँ आएंगी, चैलेंजेस आएंगे, मसाइल सामने होंगे, उसके लिए अपनी चमड़ी को मोटी बना के रखना पड़ता है। और जैसे मेरे वालिद मरहूम का कई उलमा ने तज़किरा किया कि वो हमेशा कहते थे कि अल्लाह ने 2 कान दिए हैं, एक कान से सुन लो, एक कान से बर्खास्त करो जो चीज़ को अगर उससे आपको तकलीफ पहुंचती हो। साथ में उन्होंने ये भी कहा था कि अपनी चमड़ी को मोटी करके रखें, और ये भी कहा था कि भाई आपको फूलों का हार नहीं मिलेगा, यानी कि कांटों का रास्ता मिलेगा और जूतों का हार भी मिल सकता है, उसको भी कबूल करें। जो भी हो, हमारा मकसद अगर अल्लाह की रज़ा के लिए है, कौम मिल्लत के लिए है, मैं समझता हूँ अगर एक अदना से भी अगर ने सवाब का काम अल्लाह की दरबार में अगर वो कबूल हो गया, तो हमारी दीन, दुनिया, आखिरत सबका बेड़ा पार। और मैं दलील के साथ कहता हूँ कि हमारी जो कौम है, हमारी जो बच्चे हैं, उसके बाद तमाम हाजिरों से गुजारिश करता हूँ कि वो एम्बुलेंस की ओपनिंग के लिए, एम्बुलेंस की कब्र में उतारने में, और कभी भी फोटो इंशाल्लाह तैयार रहते हैं। इनकी शालपोशी हो रही है और इनको एक छोटे से हदीये से भी नवाजा जा रहा है। अल्लाह इनकी खिदमत कबूल फरमाए और आइंदा भी इनको कौम मिल्लत की खिदमत के लिए कबूल फरमाए।